अगदी कोणीही सहज करू शकेल अशा मी आज तुम्हाला शेवया दाखवणार आहे. बऱ्याचदा काय होतं, या रव्याच्या शेवया करताना पाण्याचं प्रमाण फसतं. शक्यतो त्यामुळे बहुतेक जणी अशा असतात की त्या शेवया करायचाच कंटाळा करतात, कारण ह्या शेवया कधी गिचक्याच होतात किंवा मग खूपच राठ होतात. आज मी तुम्हाला परफेक्ट अशा या रव्याच्या शेवयांचा उपमा कसा करायचा ना ते दाखवणार आहे. लहान मुलांसाठी भरपूर हेल्दी रेसिपी आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या तुम्हाला कोणत्याही आपल्या किराणा स्टोअरमध्ये मिळून जातील. रव्याच्या शेवया मागितल्या की ती लोकं देतात. तर जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यांच्याकडनं घेऊ शकता किंवा मग उन्हाळ्यामध्ये आपण या गिरणीतनं सुद्धा करून आणू शकतो. तर पहा, आता इथे मी या शेवया मोजून दाखवते तुम्हाला की किती प्रमाणामध्ये घेणार आहे. मग त्यानुसार पाण्याचं प्रमाण आपण ठरवूया. इथे मी 3 जणांसाठी ही रेसिपी करते आहे, तर मग त्यानुसार शेवया आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत. आता तुमच्या घरामध्ये किती क्वांटिटीमध्ये शेवया खाल्ल्या जातात, काहींना फारच आवडतात किंवा काहींना नाश्त्यासारख्या थोड्याशा खायला आवडतात, त्यानुसार तुम्ही इथे शेवयांचं प्रमाण घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी 3 वाटी शेवया घेतली आणि अजून वरती थोडीशी घेणार आहे. आता 3 जणांसाठी करते पण थोडीशी वरती एक्स्ट्राची म्हणून 1 वाटी अजून घेणार आहे. तर इथे मी 4 वाट्या शेवई घेतलेली आहे. आता याच वाटीने ना मी तुम्हाला पुढे पाणीसुद्धा मोजून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि काळजीपूर्वक पहा. तर पहा, या वाटीने आपण नंतर पाणी मोजूया. आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्याला कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचे. तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता. शेवयांसाठी ना थोडंसं जास्तीचं तेल घालायचं, म्हणजे मग त्या खायला छान लागतात आणि छान मोकळ्या होतात मेन म्हणजे. तर पहा, इथे मी जवळपास 1.5 पळी इतपत तेल घातलं. तेलामध्ये छान अशी मोहरी घातली, भरपूर कढीपत्ता घातला. कढीपत्त्यामुळे ना शेवयांना खूप छान फ्लेवर येतो. आता इथे हिरवी मिरची छान बारीक कट करून घातली आहे. लहान मुलांसाठी जर करत असाल ना, तर हिरवी मिरची थोडी मोठ्या आकारात कट करा, म्हणजे मग ती निवडायला सोपी जाते. त्यानंतरनं 2 मीडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने छान बारीक कट केले होते, ते घालून घेतले. कांदा छान बारीक कट करायचा, म्हणजे मग शेवया खायला छान लागतात. आता इथे कांदा आपल्याला गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर पहा, कांदा हलकासा असा सोनेरी रंगावरती आलेला आहे, छान असा गुलाबी झालेला आहे आणि म्हणजेच तो ट्रान्सपरंटसुद्धा झालेला आहे. असा ट्रान्सपरंट झाला ना की तो दाताखाली टचटच करणार नाही. आता मी इथे अर्धी वाटी यामध्ये वटाणा घालून घेतला आहे. आता वटाणा या कांद्यासोबत आपण पुन्हा छान असा परतवून घेऊया आणि सोबतच यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून घेऊया, म्हणजे टोमॅटो, कांदा आणि वटाणा सोबतच शिजला जाईल. इथे मी आधी गाजर घेतले, तर गाजर मी छान असं परतवून घेणार आहे आधी. गाजर शिजायलासुद्धा वेळ लागतो, त्यामुळे गाजरसुद्धा आधीच घालायचं आणि गाजर मी छान असं बारीक फोडींमध्ये कट केलेलं आहे. तर पहा, इथे आता चवीनुसार आपण थोडंसं मीठ घालून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता. ज्या भाज्या आवडत नसतील त्या स्किपसुद्धा करू शकता. तर इथे मीठ घातल्यामुळे काय होईल, गाजर, वटाणा आणि कांदा लवकर शिजायला मदत होईल. आता मीठ घालून झालं, हे सर्व मिक्स केलं की यावर झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची. तर पहा, इथे जवळपास 1-1.5-2 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून पाहूया. मस्त अशी वाफ बसलेली आहे आणि आपला वटाणासुद्धा जवळपास 50 ते 60% शिजलेला आहे. बघा अशा पद्धतीने. आता हे सर्व मी छान एकजीव करून घेतलं आणि खरंच ही रेसिपी ना खूप हेल्दी करू शकता तुम्ही. जेवढ्या आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. इथे मी काही मसाले घालते. सगळ्यात आधी मी हळद घातलेली आहे थोडीशी, त्यानंतरनं धना पावडर घालायची आपल्याला जवळपास अर्धा चमचा आणि त्यानंतरनं पावभाजी मसाला घालणार आहे मी. पावभाजी मसाल्यामुळे ना शेवया खूप छान लागतात. तुम्ही हवं तर मॅगी मसालासुद्धा वापरू शकता. रंग छान यावा यासाठी मी बेडगी मिरची पावडर घातली आहे थोडीशी. आता हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया. वटाण्यांमुळे आपला उपमा दिसायलासुद्धा खूप छान दिसतो आणि खायलासुद्धा छानच लागतो. तुम्ही यामध्ये ना काजूसुद्धा तळून घालू शकता आणि शेंगदाणेसुद्धा घालू शकता. आता पहा, सगळ्यात महत्त्वाचं की पाणी किती घालायचं. आपण इथे 4 वाटी शेवया घेतलेल्या आहेत, तर त्यासाठी मी 1.5 वाटी पाणी घेतले. आता हे प्रमाण ना, जर तुम्हाला जास्त शेवया करायच्या असतील, पण आता प्रमाण कसं ठरवणार, तर थोडी मोठी वाटी घ्या. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. कोणत्याही भांड्याने मोजून घ्या आणि त्या पद्धतीने करून घ्या. 4 वाटी आपण यामध्ये शेवया घेतल्या होत्या, तर आपल्याला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे.
आणि पहा इथे आता यामध्ये ना आपल्याला लिंबू पिळून घ्यायचे सगळ्यात आधी. अशा पद्धतीने लिंबू पिळून घेतलं आणि चवीनुसार मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व छान बघा उकळी आलेली आहे याला. मस्त अशी उकळी आली की त्यानंतरने या शेवया यामध्ये सोडून टाकायच्या अशा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पाणी नंतर ॲड केलं तरी चालेल. आधी शेवया घाला, छान परतून घ्या आणि त्यानंतरनं पाणी ॲड केलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा या पद्धतीने केलं तरीसुद्धा चालणार आहे. आता आपल्याला आहे ना हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने शेवया घातल्या ना की लगेचच सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. नाहीतर मग ज्या खालच्या शेवया आहेत त्या मऊ होतील आणि वरच्या साईडला ज्या शेवया राहतात ना कोरड्या त्या जरा कडक लागतील. त्यामुळे आधी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि मीठ घालताना बघा आपण सुरुवातीलासुद्धा मीठ घातले, त्यामुळे आत्ता जे मीठ घातलं ना ते थोडं बेतात घालायचं. आपण पावभाजी मसाला वापरला आहे तर त्यामध्ये सुद्धा थोडं मिठाचं प्रमाण असतं, तर त्यानुसार तुम्ही इथे मिठाचं प्रमाण ठरवायचे. आता मी हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी व्यवस्थित हे मिक्स करून झाले आणि यामध्ये ना जेवढा ओलावा आहे ना त्यामध्ये आरामात आपल्या शेवया शिजल्या जाणार आहेत. त्यामुळे अजिबात एक्स्ट्राचं पाणी वगैरे घालण्याची गरज पडणार नाही. जर तुम्हाला वाटलं की शेवया खूपच अशा कडक वाटतात आहे किंवा शिजलेल्या नाही आहेत आणि पाणी कमी झाले तर तुम्ही अगदी थोडंसं 1-2 चमचे पाणी वाढवू शकता. पण आधी व्यवस्थित बघा, जर वाटलं तरच 1-2 चमचे पाणी वाढवा. तर इथे मी 2 मिनटं छान अशी वाफ काढून घेतली. आता आपण शेवया एकदा अशा छान मोकळ्या करून घेऊया, हलवून घेऊया. पहा अशा पद्धतीने. आणि खूप छान होतात खरंच आणि हेल्दीसुद्धा आहेत, रव्याच्या आहेत, त्यामुळे लहान मुलांसाठी उत्तम आहेत. नक्की एकदा ट्राय करून पहा या पद्धतीने, तुम्हा सगळ्यांनाच खूप जास्त आवडतील. तर पहा शेवया ना आपल्याला अशा तळापासून हलवून घ्यायच्या आहेत, छान मोकळ्या करून घ्यायच्या. अगदी या पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आणि वटाणा वगैरे किती छान दिसतोय ना त्यात. तर पहा इथे मी अशा शेवया सगळ्या छान अशा मोकळ्या करून घेते. अजिबात चिकट वगैरे होत नाही, थोड्याफार तर होणार, पण बघा व्यवस्थित मोकळ्यासुद्धा दिसतात आहे. पण मला शेवया ना काही ठिकाणी थोड्याशा कच्च्या वाटतात आहे. तर जसं की मी म्हटलं की जर तसं तुम्हाला वाटलंच तर अगदी 1-2 चमचे पाणी घालायचं फक्त आणि परत झाकण ठेवून होऊन द्यायचं. जर आपण तसंच झाकण ठेवलं ना तर शेवया खाली तळायला लागू शकतात, म्हणून फक्त 1-2 चमचे मी इथे पाणी वापरलेलं आहे. आता 2 मिनिटांनी झाकण काढलं, वरतून भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घातली आणि पुन्हा हे छान एकजीव करून घेऊया. आता पहा इथे तुम्ही कोथिंबीरऐवजी आहे ना कांद्याची पातसुद्धा वापरू शकता. तर आता मी हे सर्व छान एकजीव करून घेते, छान मिक्स करून घेते. अशा पद्धतीने आपला हा शेवयाचा उपमा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्कीच कळवा मला. आणि खरं सांगते ही रेसिपी ना एकदा करून पहा, तुम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडेल. मी एका प्लेटमध्ये आता तुम्हाला ही काढून दाखवते. पहा अशा पद्धतीने आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि झाल्या आहेत की नाही, मोकळ्यासुद्धा झालेल्या आहेत आणि छान शिजलेल्यासुद्धा आहेत. तर पहा इथे चहासोबत किंवा मग चहा नसेल ना ह्या अशाच खाल्ल्यात तरी छान लागतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती आलू भुजिया शेवसुद्धा टाकू शकता, ज्यामुळे हा शेवयांचा उपमा अजून जास्त चटपटीत लागेल. नेहमीचे तेच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळलात ना तर मग ही रेसिपी एकदा करून पहा, नक्की तुम्हा सगळ्यांना आवडणार आहे आणि हेल्दीसुद्धा होते. पाहू शकता अगदी मस्त अशा आपल्या ह्या शेवया तयार झालेल्या आहेत. तर चला, तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर एक लाईक करून घ्या, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकन प्रेस करा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आपल्या चॅनलवरती नाश्त्याचे भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर टिफिनसाठी भाजी किंवा सणासुदीला काय करायचं, काही तळणीचे पदार्थ, असे भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत. त्यामुळे जर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर चला, उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.